माझं नाव युसुफ मेमन आहे और मी आता घरात निघालो तर जाता बघितला शकील बाय आमरण उपासनाला बसलेले आहे. बघून मला लय हे झाला काय. आम्ही पण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेला वेळोवेळ वेळोवेळ बोलून कोरे साहेबांना वैद्य साहेबांना कमी 4 महिने कसे आम्ही तकलीफ काढले और आमचे इकडचे लोकांनी तकलीफ काढले. काय बोलू शकत नाही आम्ही. काय रिक्षावाले जे आहे ना जे 50-60 रुपये घेणारे 100 रुपये घेतात इथं याचे. एवढी परिस्थिती लोक आम्हाला विचारतात सत्ता तुमची असून पण आमचे रोड बघा बोले. इसुबाई रोड कसे आहे काय करणार. तर आता काय करणार आम्ही. आज शकील बाईला बघून आम्हाला एकदम हे वाटतं का ते माणूस बसलाय हे वेळ कशाला आणली कल्याण डोंबिवली महानगरपालिकाने काय. त्याला म्हणून मग जाता जाता मी त्यांना पण समन्वय दिलेला आहे की असा साहेब हा बरा केला तुम्ही चांगला काम केलं. आता रोड अशी परिस्थिती आहे ना 2 रिक्षा गेली तर एकमेकाला टच होती. रोज भांडण होतात इथं. साड्याला जायला मुलगे मुली हे सगळे एवढे परेशान आहे ना. पाय जातात. रिक्षावाले बोलतात महिना 1500 लेंगा ना 1200 लेंगा. तो आज हे घाई गरीब कुठून आणणार. एवढी मोठी आबादी झालेली आहे का. तर हेच आम्ही बोलतोय की लवकरात लवकर रोड बनला तर ठीक आहे न तर येणाऱ्या काळामध्ये आम्ही रास्ता रोको आंदोलन करणार आहे. पूर्ण पत्रीपूल जाम करून टाका. आज शकील बाई बसला म्हणून आम्हाला थोडा आनंद झाला का एक माणूस बसलाय. कल्याण डोंबिवली महानगरपालिका हे वेळ आणली कशाला. अरे तुम्ही रोड काय नाही बनवत. रोड बनवून घ्या ना फटाफट. केवढे खड्डे. कमिशनरना मी हे बोलतोय की तुम्ही इथून जा करा तुम्हाला माहित पडणार की कशी परिस्थिती आहे. एवढंच बोलून मी माझे 2 शब्द सांगतो. जय हिंद जय महाराष्ट्र. आज जे पत्रीपूल ते न्यू गोविंदवाडी जो रस्ता आहे त्याचं आम्ही नामकरण केलं आहे. ते कमिशनर आहे आमचे त्यांचं नाव दिलं आहे रस्त्याला. कारण इथे यायला जायला एवढा त्रास होतो. इथे आजूबाजूला शाळा आहे 2 शाळा आहे आणि ते लहान मुले त्यांना यायला जायला त्या पाणीमध्ये जायला लागतो. आणि ते जो गाडी बिडी येतात त्यांना पण खूप त्रास आहे. कमरेचा त्रास आहे पायामध्ये त्रास होतो. आणि वारंवार आम्ही पत्र देऊन KDMC काही ऐकत नाही. एक करोड रुपयाचा टेंडर काढतात पण ते पैसे कुठे जातात हे भ्रष्टाचार आहे. आज जर याच्यामध्ये अवॉर्ड द्यायला काढला ना आपण तर आपला KDMC मध्येचा नंबर 1 अवॉर्ड येईल भ्रष्टाचारमध्ये. तर आम्ही आता नाव दिलं आहे. जर आता पण हे रस्ता नाही केला तर मी याच्या पुढे तीव्र आंदोलन करणार. पूर्ण रस्ता बंद करणार. आता मी आमरण उपोषणाला बसलो आहे पण हे झाडचा नावकरणचं काम करायचं होता म्हणून मी इथे आलो आणि कमिशनरचं नाव दिलं आहे. आता मी परत उपोषणाला बसणार आहे. जर हे लोकांनी रस्ता नहीं बनला लवकरात तर मी याच्यात तीव्र आंदोलन करणार. बताऊंगा कि यहाँ पे करीब 4 महीने से रोड जो है वो खराब चल रहा है और बारिश में पूरा पानी भरा रहता है और उससे पानी जो है गंदा पानी जो है लोगों के घर का गंदा पानी जो है वो आ रहा है यहाँ पे रोड पे और चलने में बहुत दिक्कत हो रही है. और बच्चों के पैरों में पानी लगने से स्कूल में पानी पहुँच जा रहा है गंदगी पहुँच जा रही है और इससे क्या है बच्चों के पैरों में जो फोड़ी हो रही है फुंसी हो रही है. तो ये नहीं हो जाए. प्रशासन से मेरा निवेदन है कि इसको जल्द से जल्द बना के जरा जो है इसको अच्छा कर दें. इससे हमारे विद्यालय को बच्चों को और सभी लोगों को सभी आम पब्लिक को इसका फायदा मिलेगा. और मैं प्रशासन से मेरा यही निवेदन है. और मेरा नाम है प्रदीप सिंह.